कीर्तीला झुलाब होतं ते. तुम्ही रिलॅक्स राहा, आमचं वजन वाढले. तुमच्या नवऱ्यांना स्ट्रेस द्या. भारी झालंय. थोडासा सीन काय न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे घरी आणि तुम्ही बघितलं असेल मी कुठे गेलो होतो. मी गेलो होतो जिमला. आणि जसे की तुमची डिमांड होती की कीर्तीची फुल डेची वेट गेनिंगची डाएट लिस्ट तुम्हाला पाहिजे, म्हणजे कीर्तीचं वेट गेन कसं झालं काय ते, तर मी तुम्हाला आज पूर्ण दाखवणार आहे. म्हणजे एवढं काय नाही आहे की जे मी स्वतः घेतो, म्हणजे स्वतः डाएटमध्ये फॉलो करतो तेच मी कीर्तीला देतो. माझ्यातलं थोडंसं खाऊन ती एवढंसं झाली. सो आता मॅडम झोपलेत. आता मी पण आता काय करतो, कीर्ती उठल्याशिवाय मला भेटणार नाही, कीर्ती बनवून देणार आहे. कीर्ती सगळ्यात पहिलं मिल्कशेक बनवते, 2 केळी, दूध आणि ड्रायफ्रूट वगैरे टाकून. तेच आम्ही दोघं अर्धा घेतो. सो मी तुम्हाला दाखवतो ती कसे बनवते, काय करते. आणि तिला आता आपण उठवूया लवकर. उठवतो नंतर थोडा वेळ झोपू दे, अजून अर्धा तास. आणि थँक्यू, तुम्ही खूप सपोर्ट करताय. आधीचे 3 ब्लॉग कंटिन्यू, त्याला खूप छान आम्हाला व्ह्यूज आलेत, खूप छान सपोर्ट भेटला, कमेंट्स आलेत आणि 1 नंबर वाटतं आहे. आणि रील्स पण आमचे म्हणजे व्हायरल होतात, ते तुम्ही बघितलंच असेल. 2-3 रील्स आमचे होते फनीवाले, ते पण व्हायरल होतात. तर काहीच तुम्ही आता बघितलं, मी जे ड्रिंक पिलो ना ते केसांसाठी, जे आपले केस पूर्ण असे पातळ झालेले असतात, हेअरफॉल होतो त्यांच्यासाठी. तर त्याच्यामध्ये ना मेथी दाणे आहेत, चिया सीड्स आहेत, अजून ब्लॅक सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत. मी यांची पूर्ण पावडर केली आणि ते सकाळी मी रोज काही न खाता रोज सकाळी मी ते 1 ग्लास पाण्यासोबत 1 ग्लास चमचा असं पितो. त्याच्याने मला रिझल्ट भेटला, खूप छान रिझल्ट भेटला. मध्ये माझे 15 ते 20 केस वन टाईम हे व्हायचे, तुटून पडायचे. तर आता माझे मोस्टली पडले तर 2च पडतात, 1-2च. मी काउंट करतो पूर्ण केस वगैरे हे करून, 1 ते 2 पडतात. नाही काही पडत पण नाहीत, म्हणून मी ते चालूच ठेवले. सो तुम्ही पण करू शकता, रिझल्ट आहे खूप छान. तुम्हाला जर कन्फर्मेशन पाहिजे असेल अजून, तर तुम्ही अजून यूट्यूबवरती सर्च करून रिसर्च करा सगळीकडे. गाईज फायनली कीर्ती उठलेली आहे, बघू शकता. थोबाड सुजलेला आहे. आज कीर्तीची तब्येत खराब आहे. आजच ज्या दिवशी ब्लॉग बनवायचा त्या दिवशीच कीर्तीला झुलाब होतं ते. सो आता आज तुम्हाला दाखवणार कीर्ती काय असणार. कीर्ती ब्लॉगमध्ये माझं डाएट. नीट घे, दात नाही, नीट बोल. माझं डाएट काय? माझं डाएट काय? माझं आणि गणेशचं डाएट असणार आहे. आम्ही दिवसभर काय कीर्तीची खातो, तब्येत कशी झाली याचा पूर्ण डाएट असणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि आता कीर्ती मला बनवून देत आहे मिल्कशेक, बनाना मिल्कशेक. आणि कीर्ती पण मी जे बनवतो त्यातलंच कीर्ती थोडं थोडं करून खाते. आणि अशी झाली, थोडं खाऊन जास्त झाली. सो आता आपण लवकर बघूया कीर्ती कशी बनवतो, मी तुम्हाला दाखवतो. बाय बाय. आणि अशी झाली, थोडं खाऊन जास्त झाली. सो आता आपण लवकर बघूया कीर्ती कशी बनवतो, मी तुम्हाला दाखवतो. बाय बाय. मी मिल्कशेक बनवते, बनाना मिल्कशेक. तर यामध्ये मी दूध टाकलंय आणि 1 केळी टाकून पहिले मॅश करून घेतलंय पूर्ण. आणि अजून 1 केळी टाकते, कारण थोडी थिक करावी म्हणून. आणि त्यानंतर मग काजू बदामची जर तुमच्याकडे पूड असेल तर ती पण टाकू शकता बारीक करून. तर माझ्याकडे नाही आहे, तर मी ह्याच्यामध्येच काजू बदाम टाकणार आहे बारीक करायला. आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं. बस. तर गाइस बघू शकता कीर्तीने बनाना मिल्कशेक बनवलेला आहे. आणि आता आपल्याला टेस्ट करूया. भारी झालंय. थोडासा सीन काय आला माहितीये का,
टेस्ट चांगली आहे. आज आम्ही त्यात वेगळं ट्राय केलं की आम्ही त्याच्यात पिस्ता टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं कडू लागतंय, बाकी काय नाही. तरी चालतं आपल्याला, असं काही हे नाही विषय. आता मी पिऊन घेतो, कीर्ती थोड्या वेळाने पिणार आहे फ्रेश वगैरे होऊन. सो मी आता करतो एन्जॉय. आपण आता तर काय जातं आम्ही थोड्याच वेळात आमचं जे पूर्ण रुटीन आहे ते आम्ही शेअर करणार आहे. आम्ही असं दाखवणार नाही आहे कारण की कीर्तीला पण बरं नाही आहे आणि मी पण जॉबला वगैरे जाऊन आलो आहे त्याच्यामुळं, आणि टाईम नाही आहे. आणि मेन एक गोष्ट की तुम्ही सगळ्यात पहिले एक काम करा, खाली आपलं कमेंट सेक्शन आहे त्या साईडला एक हाईप म्हणून ऑप्शन आहे, तिथं हाईप फक्त तुम्ही ते सबमिट करून टाका. तेवढे आम्हाला पॉईंट्स भेटतील, त्याच्या हिशोबाने व्हिडिओ व्हायरल व्हायचे चान्सेस असतात. सो आपण भेटू थोड्याच वेळात. सो हे गाईज, तुम्हाला सकाळचं तर आमचं रुटीन कळलं आहे की आम्ही सकाळी उठल्यावरती गणेश जिमला जातो आणि त्यानंतर मग घरी येऊन मी थोडंसं वर्कआउट करते घरीच. मी जिमला नाही जात, मी घरीच वर्कआउट करून मग गणेश आल्यानंतर आम्ही दोघं पण मिल्कशेक किंवा फ्रूट वगैरे असतील तर फ्रूट खातो. आणि त्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन मग उपमा पोहे असं काहीतरी नाश्ता, लाईटली नाश्ता करतो आम्ही. आणि त्यानंतर मग आम्ही दोघं पण जॉबला जातो. तर त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण एकदम लाईटली करतो, एकदम भाजी चपाती वरण भात असंच आमचं लाईटली जेवण असतं दुपारचं, जास्त हेवी नसतं. आणि मग नंतर थोडेसे अंडी 2-2 आम्ही अंडी खातो किंवा सॅलॅड वगैरे आमचं चालू असतं. 5-6 वाजता आम्ही सॅलॅड किंवा 2 अंडी असं खातो, त्याच्याने पोट भरून जातं आमचं. सो त्याच्यानंतर मग संध्याकाळी आल्यानंतर डायरेक्ट आमचं जेवण असतं, ते पण लाईटलीच असतं, भाजी चपाती वरण भात किंवा फक्त मसाला भात असं काहीतरी जेवण असतं. सो हे पूर्ण रुटीन आहे, आम्ही रोज डेली हेच चालू करतो. एखाद दिवस फक्त बाहेरचं खाणं होतं पण ते ॲडजस्ट होऊन जातं आमचं, कारण डेली आम्ही रोज तेच रुटीन फॉलो करतो त्यामुळं. सो त्यामुळे आमची एवढी तब्येत झाली आहे आता. माझी तर जिममुळे झालेली, मी जिमला जायचो, मी तर मला 2 महिन्याचा गॅप होता. आणि मेन कीर्तीच होतं, कारण की तुमच्या सर्वांचे खूप प्रश्न यायचे कीर्तीचा वेट गेन कसं झालं. तर हेच आहे नॉर्मल, काय नाही आपलं, हेच आहे. फक्त डेली फॉलो करायचं आणि फक्त बाहेरचं जरा कमी खायचं. मी खाते तसं बाहेरचं, पण मी तसं डेली रुटीन पण म्हणजे डेली रुटीन पण चालू ठेवतो कंटिन्यू, त्यामुळे ते थोडं मॅनेज होऊन जातं त्यामध्ये. बरोबर आहे. आणि आता कीर्तीला पण मी जिमला घेऊन जाणार आहे काही दिवसातच. तोपर्यंत मी घरीच वर्कआउट करणार आहे, थोडी सवय होईपर्यंत, एकदम डायरेक्ट ते जमणार नाही त्यामुळं. आणि बाकी काय नाही, यायचं आहे जे आपल्या घरात असतं ना आपण तेच खायचं प्रॉपर, ते टाइम टू टाइम. आणि मेन टाइम टू टाइम खायचं, मेन सगळ्यात टाइम टू टाइम खायचं आणि रिलॅक्स फ्री राहायचं. स्ट्रेस नाही घ्यायचा, जेवढं तुम्ही स्ट्रेस घेताल तेवढं तुम्हाला मग भूक कमी लागते. परत तुमच्या डोक्यामध्ये मग वेगवेगळे जमलिंग चालू असतात, त्यामुळे तुमच्या खाण्यावरती पण इफेक्ट होतो. मग तुम्ही दुसरं खाता, बाहेरचं खाता किंवा कधी कधी जेवतच नाही स्ट्रेस आल्यामुळं, मग चहा वगैरे असं काय काय होतं. तर ते स्ट्रेस नाही घ्यायचा, एकदम रिलॅक्स. सगळ्यात मेन आता हिचं पण थोडंसं मी आधी लक्ष नव्हतं दिलं, मेन आहे ना शुगर बंद करा. कारण की साखर गोड काहीच जास्त खाऊ नका, खाल्ल्यामुळे ना एवढा फॅट जमा होतो ना बॉडीमध्ये, ऑइली आणि जे बाहेरचं फास्ट फूड असतं ते चीज वगैरे हे तर बंदच करा. त्याच्यानं पूर्ण बॉडीमध्ये डर्टी फॅट आहे ना जमा होतो, म्हणजे पूर्ण घाण फॅट असतो. अरे तिचं पण तसंच झालंय. आणि तिचं बाकी काय नाही, फक्त तिचं पोट जरा जास्त दिसून येते त्याच्यामुळंच. सो आता मी ते कमी करणार, तिचं बघू आता, तिने फॉलो केलं तर ठीक आहे. पण तुम्ही असं बाहेरचं जास्त खात नका जाऊ. या गोष्टीवरती लक्ष द्या, बेसिक गोष्टी आहे याच्यावरती लक्ष दिलं की काही नाही एवढं होत. आणि वर्कआउट नाही केलं तरी चालेल, नॉर्मली करायचं आपल्या घरी, योगा वगैरे हे ते असं काय असतं ते बघायचं, युट्यूबला बघायचं, करायचं. बाकी जास्त लोड घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला डाएट बाबतीत काही क्वेरी असेल, काही तुमचे क्वेश्चन असतील, ते तुम्ही गणेशला पर्सनली DM करू शकता इंस्टाच्या अकाउंटवरती. सो तो सांगेल तुम्हाला कसं डाएट फॉलो करायचं आहे तुमच्या हिशोबाने, तुमच्या रुटीननुसार तो सांगेल तुम्हाला. तुम्ही त्यासाठी त्याला इंस्टाला फॉलो करा. हे बरोबर. सर्वांना डाएटचा जो प्लॅन आहे तो भेटून जाईल. माझं नवीन अकाउंट आहे एक, गणेश लिफ्ट म्हणून, मी खाली लिंक देतो, त्या अकाउंट तुम्ही फॉलो करा, बिंदास मला मेसेज करा, मी तुम्हाला जी हेल्प लागेल ती हेल्प करायला तयार आहे आणि करणारच. सो असं असतं आमचं डेलीचं रुटीन. आणि आता ऍक्च्युली तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आम्ही की आम्ही पूर्ण काय काय खाणं असतं आमचं ते दाखवणार आहे तुम्हाला, पण ऍक्च्युली आज माझी तब्येत बरी नसल्यामुळं मला काहीच करता येत नाहीये, त्यामुळे सकाळीच मी ह्याच्यासाठी मिल्कशेक कसा केलाय.
सो मला बरं नाही, त्यामुळे आज आम्ही नाही दाखवलं. पण मी प्रयत्न करेल की पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला पूर्ण आमचं जे रुटीन असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्की. हो बघू, संडेला बघू, संडेला ऑफ असतो दोघांना पण. हो संडेला बघू. आणि एखादा आम्हाला असं कॉन्टेंट वगैरे जरा सजेस्ट करा, काय बनवू काय नाही, कारण की आता जरा डोकं चालत नाही, आम्ही जास्त बाहेर जात नाही त्याच्यामुळं. बाकी काय नाही, आमचं असतं भांडणं वगैरे हे ते चालत असतं, एवढं काहीच नाही, याच्यामुळेच असतं सगळं. आपण रिलॅक्स राहा, तुम्ही काही करता पण रिलॅक्स मध्ये करा, एकदम लोड वगैरे तुम्ही घेऊ relax नका. राहा, पण आमची तुमच्या पण लाईफ आता रिलॅक्स तुम्ही relax त्यामुळे राहा आमचं वजन आणि वाढले. तुमच्या नवऱ्यांना स्ट्रेस द्या. म्हणजे उलट झालं आमच्या घरात. खरं तर ही रिलॅक्स राहते, तर मला असं स्ट्रेस देते जरा, भांडणं विणणं हे ते असं सगळ्यांच्या घरात, म्हणून माझी तब्येत कमी झाली. असं काही नाही आहे, आम्ही दोघं पण रिलॅक्स असतो आणि काही टेन्शन नसतं आमच्या म्हणजे आता तरी सध्या तरी, किंवा असं आमच्यामध्ये आता काही स्ट्रेस नाहीये, कुठलं काही नाही. आमची भांडणं असली तरी आम्ही आता भांडलो की 2-3 तासानंतर परत आम्ही नॉर्मल होतो. आणि एक गोष्ट मेन आहे की जे आम्ही लास्टच्या ब्लॉगला केलं की जे प्रेग्नेंटचं वगैरे ते तुम्हाला समजलंच नाहीच आहे. कारण नाही, मी सांगते, कारण ते काय झालंय, इन्स्टाला व्हिडिओ टाकल्यामुळे तो एडिट व्हिडिओ टाकलाय त्याने की केक क्युरिओसिटी म्हणून, की पण त्यामध्ये तुम्ही फक्त वरच्यावर ते ऐकून, वरच्यावर ते बघून फक्त तुम्ही हे ठरवलं की मी प्रेग्नेंट आहे, पण तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघितलेला नाहीये. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, त्यांना माहितीये. आणि जेव्हा पण आम्ही बेबी प्लॅन करू, जेव्हा पण कृती प्रेग्नेंट असेल त्याचं आम्ही तुम्हाला नक्कीच शेअर करू. आता आम्ही आमची पूर्ण लाईफ तुम्हाला शेअर करतो, आम्ही सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करणार, पण नक्कीच करू. कारण की आता तब्येत झाली की असं क्वेश्चन नका करू, कारण की माणूस डिमोटिवेट होतो खाण्याच्या ह्याच्यातून, आहे ना. मग ते आता जसं तिला कमेंट येतं तसं तिने बाहेरचं खायचं बंद केलं. असं काही नाही आहे. सो तुम्हाला मी पूर्ण डाएट प्लॅन देईन, मला फॉलो करा तुम्ही. माझ्या त्या नवीन अकाउंटला मी खाली लिंक देतोय, लिंक मध्ये मेन्शन करतोय, खाली मी टाईप पण करून टाकतोय टेक्स्ट मध्ये. आणि मेन मला माहिती आहे तुम्ही सगळे मला इन्स्टाला फॉलो आहेत, पण तुम्ही युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओ लगेच बघाल. सो थँक्यू, आणि असा सपोर्ट करत राहा. आम्ही पण खुश, तुम्ही पण खुश. बाय बाय.